मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, जय शिवाजी। जय शिवराय मित्रांनो, आज आपण अशा ऐतिहासिक जलदुर्गाची माहिती जाणून घेणार आहोत। हा जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला। सिंधुदुर्ग किल्ला हे मालवणचं प्रमुख आकर्षण। मालवणच्या किनाऱ्यापासून 1.5 किलोमीटर असणारा हा किल्ला बघण्यासाठी आपल्याला बोटीने जावे लागते। बोटीमध्ये जाण्यासाठी प्रत्येकी माणसाचे 100 रुपये तिकीट आणि लहान मुलांचे 50 रुपये तिकीट घेतले जाते। बोटीने किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटे लागतात। दहा ते 15 मिनिटं बोटीचा प्रवास करून झाल्यानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर आक्रमण करून कोकणात असलेला आदिलशहाचा मुलूक काबीज केला। छत्रपती शिवाजी महाराज 1664 मध्ये कोकणात दाखल झाले। छत्रपती शिवाजी महाराज या बेटावर उभे असताना त्यांची नजर या खडकाळ टेकडीवर गेली। तेव्हा त्यांनी त्यांचे नाव विचारले। तेव्हा त्या बेटाला कुर्टे असे म्हणत। कुर्टे बेट म्हणजे समुद्र असणारा खडकाळ भाग। हा खडकाळ भाग समुद्रात भरतीच्या वेळी दिसतही नाही, त्यामुळे या 3 कोसामध्ये नाव येणे मुश्किल। तारंडी, पडाव, मचवे अशा या लहान घराच्या बोटांना आणि माहिती घराच्या घेऊनच या बेटावर पोहोचणे शक्य होते। हेच या बेटाचे सामर्थ्य होते हे राजांनी जाणले। शिवाय या बंदरावर पाणीही लागले। हे पाहून ते बोलले, 84 बंदरावर अशी जागाही नाही।
त्यामुळे अशा जागेवर नवीन जंजिरा बसवावा. 23 नोव्हेंबर 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम चालू केले. 3 वर्षे किल्ल्याला बांधकामासाठी लागले, म्हणजे 1667 मध्ये किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. हा किल्ला 48 एकरमध्ये बांधण्यात आलेला आहे. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी एकच महादरवाजा आहे. या प्रवेशद्वाराची रचना नागमोडी पद्धतीने केलेली आहे. या प्रवेशद्वाराची रचना अशी का केली आहे, म्हणजे पूर्वीच्या काली जर एखाद्या शत्रूने किल्ल्यावर आक्रमण केले की दरवाजा तोडण्यासाठी हत्ती किंवा लाकडाने आक्रमण केले जात असे. त्यामुळे मोठे लाकूड किंवा हत्ती घेऊन या नागमोडी वळणातून येणे शक्य नव्हते. जर दरवाजावर लाकडी ओंडक्याने मारा करायचे असेल तर सरळ रेषेमध्ये या दरवाजावर येणे शक्य नव्हते. आणि जर समुद्राला ओहोटी आली तर हत्ती घेऊन या नागमोडी वळणातून येणे शक्य नव्हते. तरीही एखाद्या शत्रूने आक्रमण केले तर अशा नागमोडी वळणामुळे 4-5 सैनिकच आत येऊ शकत होते. आणि या प्रवेशद्वाराच्या वरती खूप सारे जंग्या केल्या आहेत. या जंग्यांचा उपयोग शत्रूवर आक्रमण करण्यासाठी, भाले फेकण्यासाठी आणि गरम तेल टाकण्यासाठी करायचे. प्रवेशद्वाराच्या समोरच आपल्याला एक हनुमंत स्वामीचे मंदिर बघायला मिळते. प्रवेशद्वाराच्या समोरच आपल्याला 2 देवड्या बघायला मिळतात. ह्या देवड्यांचा उपयोग पहारेकर विश्रांतीसाठी करायचे. या एका देवडीमध्ये एक पुरातन काळातील तोफ ठेवण्यात आलेली आहे. महादरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच जरी माता मंदिर बघायला मिळते. जरीमरी माता ही गडावरची कुलस्वामिनी. सिंधुदुर्ग किल्ल्यावर असे आपल्याला 5 मंदिरे बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याचे फार मोठे महत्त्व आहे. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरामध्ये पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारणतः 3 किलोमीटर अंतराची आहे. बुरुजाची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्या विहिरींची नावे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या शंकराच्या रूपात एक मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र श्री राजाराम महाराजांनी बांधले आहे. दगडी जिन्यावरून वर चढून गेल्यानंतर आपल्याला एक नगारखाना बघायला मिळतो. या नगारखान्याच्या बाजूला आपल्याला जंग्याही बघायला मिळतात. या जंग्यातून पूर्वीच्या काली भाले आणि तेलाचे आक्रमण केले जात असे.
नगरखान्यापासून थोडे पुढे चालून गेल्यानंतर आपल्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे आणि हाताचे ठसे बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील दराचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबली, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची आहे. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळाचे शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काला खभिन्न खडक असलेला बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती करून त्या जागी महाराजांनी पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये बांधलेला आहे. हा किल्ल्याला आहेत ना असं बेदिस्तान आहे. हे असं 42 बुरुज आहेत, 42 बुरुज. हे किल्ला एक असा आहे, किल्ल्याचं एकच महत्व आहे त्या शत्रूचा वर लक्ष ठेवण्यासाठी आणि समुद्र मार्गाने जो हमला होईल ना त्याच्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. या किल्ल्यात आहे ना शिवाजी महाराजांचा एक जिवंतपणे असलेला एक पुतळा आहे, त्यांचा शिवाजी महाराजांचा स्वतः. आणि याचा एक मोठा चोरवाटा आहे, प्रत्येक चोरवाटा आहे तिथे दिसणार नाही असेल. अरे या किल्ल्याचा एकच धंदा येतो, एकच काही शत्रूवर नजर ठेवण्याची आणि हे समुद्र मार्गाने जे हमला होईल ना त्याच्यासाठी किल्ला बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला होता आणि किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्च झाले होते. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी योग्य स्थळे शोधले त्यांना गावे इमाने देण्यात आली.
हे आहे किल्ल्यावरील महादेवाचे मंदिर. मंदिरामध्ये असणाऱ्या महादेवाचे शिवलिंग हे पुरातन काळातील आहेत. मंदिराचं कामाचे आता जीर्णोद्धार केलेले आहे, पण मंदिरामध्ये असणारे शिवलिंग पुरातन आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं एकमेव मंदिर आहे. महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी 1695 मध्ये आपल्या वडिलांची आठवण म्हणून मूर्तीची स्थापना केली आहे. प्राण प्रतिष्ठा केलेली, ध्यानस्थ बसलेली अशी महाराजांची मूर्ती आहे आतमध्ये. त्याला रोज पूजा अभिषेक झाला की असा मुखवटा, पोशाख, जिरेटोप लावतात. सकाळ संध्याकाळ पूजा होते, नौबत होते. दर सोमवारी महाराजांची पालखी निघते. ही भवानी मातेने दिलेली जगदंबा तलवार जी इंग्रज आपल्या बरोबर घेऊन गेले, लंडनच्या म्युझियम मध्ये येते आता, त्याची ही प्रतिकृती कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पूजेसाठी म्हणून बनवून दिली आहे. आणि महाराज 14 वर्षाचे असताना शहाजी राजांच्या भेटीला गेलेले विजापूरला जिजाबाईंसोबत, तेव्हा त्यांना स्वराज्याचं माझं स्वप्न आहे ते तू पुरं करायचं म्हणून त्यांना भेट दिलेली महाराजांची पहिली तलवार तुळजा फिरंग 3.5 फूट लांब, 3.25 किलो वजनाची, पूर्ण स्वराज्यात महाराजांनी वापरलेली तलवार आहे. पूर्ण स्वराज्य स्थापन करून आपल्या वडिलांचं स्वप्न त्या तलवारीने पुरं केलंय. ती तलवार आता सध्या इथे नाहीये, बाहेर त्याचा फोटो ठेवलेला आहे. एक मिनिट. आतमधली आहे ना मूर्ती अशी होती. हे आहे गडावरील श्री महादेवाचे मंदिर. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या स्थानिक लोकांकडून बांधून घेतले होते. हे मंदिर अशासाठी बांधले होते की इथून एक भुयारी मार्ग मालवणला निघत होता. हा भुयारी मार्ग 6 किलोमीटर असणाऱ्या ओझर या गावी निघत होता. हा बोगदा अशासाठी केला होता की एखाद्या शत्रूने जहाजाने आक्रमण केले की या बोगद्यातून किल्ल्याच्या बाहेर जाऊन किल्ल्यावर रसधान्य खाण्यासाठी पदार्थ आणायचे. हा बोगदा कसा बनवला असेल असा आपल्याला प्रश्न पडतो. जेव्हा समुद्राला ओहोटी येते तेव्हा समुद्रात असणाऱ्या मोठ्या डगरांना चिनी हातोडीने करून हा बोगदा तयार केलेला होता. हा भुयारी मार्ग कोणाला समजू नये म्हणून मंदिरातून केला होता. ही वाट पूर्वी पावसाळ्यात चालू असायची. जेव्हा इंग्रजांनी 1812 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा ही वाट बुंदून टाकली. मंदिर आणि भुयारी मार्ग बघून झाल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळतात. या किल्ल्यावर शिवकालीन 3 गोड्या पाण्याची विहिरी आहेत.
हे आहे गडावरील श्री भवानी मातेचे मंदिर. हा मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये बांधला आहे. पण आता या मंदिराचे जीर्णोद्धार केलेले आहे. मंदिरामध्ये असणारी भवानी मातेची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये कोरलेली आहे. ही मूर्ती अतिशय पुरातन आहे.